तुम्ही नवदुर्गा बघायला जाताय त्यापेक्षा कुठल्या तरी इन्स्टिट्यूट बघायला जावा, काहीतरी नवीन शिकायला जावा. मला सांगा, शुक्रवारीच आपण जातो महालक्ष्मीला, गुरुवारी कुठं जाते होती किंवा शनिवारी कुठं जाते? फिरायला जाते का? तिथंच असते ना. आणि तिची शक्ती पण तेवढीच असते, तुम्हाला आशीर्वाद देण्याची क्षमता पण तेवढीच असते ना. मग हे कुणी सगळं केलं, हे का केलं आणि कुणी केलं? तुम्हाला कुठल्या दिशेला ढकललं सगळं, तुम्ही ह्यातच गुंतून राहायचं. आज काय हे, उद्या काय ते, तुझ्या काय इंजिनियर झालायस, तुझी बायको पण शिकलेली आहे ना, ती पण मिळेल ना. पण ती मिळवते तर तिनंच का सगळं काम करायचं? तुला करावं लागणार, हे शिक. म्हणून बेसिक स्वयंपाक आला पाहिजे, झाड लोटाचं काम आलं पाहिजे, भांडी घासणं. आता मी सांगितलं आमच्याकडे बाई आहे, त्यांची पुढची पिढी चांगली शिकलेली आहे, कोणी काम करायला येणार नाही. महात्मा बसवांना हे 12व्या शतकातले क्रांतिकारक, 12व्या शतकात साहित्य वाचवण्यासाठी झालेलं पहिलं आणि शेवटचं युद्ध त्या काळात झालं होतं. आणि ते 777 शरणांनी केलं होतं. या शरणांनी काय वाचवलं होतं साहित्य? तर त्यावेळी अनुभव मंडप म्हणून एक संकल्पना बसवंतांची होती. त्या अनुभव मंडपामध्ये स्त्री पुरुष समानता होती. सर्व पुरुष शरणांच्या बरोबर 77 शरणी 12व्या शतकात येऊन तिथं आपले विचार मांडत होत्या, आपले अनुभव मांडत होत्या. म्हणजे आज जे कायदे संमत होतात त्या प्रकारची ती संसद, पहिली संसद असं म्हटलं जातं. विचार करा, 12व्या शतकात ज्या वेळेस आता आम्ही अजून स्त्रियांना स्वातंत्र्य नाही म्हणतो, अजून आम्ही जोखंडातनं बाहेर पडले नाही, त्या 12व्या शतकात अक्कम महादेवी नावाची एक शरणी स्वतःच्या नवऱ्याला धुडकावून त्यांना आपल्या अटी पाळल्या नाहीत म्हणून झुगारून देऊन अंगावरची वस्त्र सुद्धा काढून, ही दिगंबर माझं, हे सगळ्या दिशा म्हणजेच माझं अंबर आहे, माझं वस्त्र आहे असं म्हणून ती घरातून बाहेर पडली. आणि मल्लिकार्जुन हाच माझा पती आहे, ज्याला मी मेरेसारखं तिला जाणून केलं की तो माझा नवरा आहे, आणि म्हणून तुझ्याजवळ मी माझ्या अटी मोठ्यात मी राहू शकत नाही, ठणकावून सांगून 12व्या शतकात बाहेर पडणारी स्त्री कुठं? आणि आपण आज ही समाजाचा विचार करून हगवणे प्रकार जे प्रकरण झालं, तसा समाजाचा विचार करून अत्याचार सोसत राहून शेवटी मरणारा ठवटाळणाऱ्या आजच्या स्त्रिया कुठे? विचार करा. अक्कम महादेवीचं एक वचन आहे की समुद्राच्या काठावर घर बांधलं तर लाटांच्या तडाख्याला घाबरून कसं चालेल, जंगलात जर घर बांधलं तर वन्य पशूला घाबरून कसं चालेल, बाजारात जर घर बांधलं तर कोलाहलाला घाबरून कसं चालेल, आणि जगात जर आपण जन्माला आलोय स्तुती, निंदा, राग, लोभ हे सगळं येणार आहे. अशा वेळी आपण ठामपणे उभा राहून आपली वृत्ती समाधानी ठेवून राहणं हे ईश्वराला प्राप्त करण्यात, असं त्यांनी त्या काळात सांगितलं. हे विचार मांडणाऱ्या कवयित्री 12व्या शतकात होऊ शकतात. तर आज एवढं सुशिक्षित समाज आहे, आपण इतक्या शिकलेला आहोत, तर या सगळ्या अशा दृष्टिकोनातून विचार करून आपण का लिहू शकत नाही? नक्कीच लिहू शकतो. आणि आत्ताचे आपल्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं, आपली शिक्षित पिढी कुठं चालली हो? वाईट वाटतं तेव्हा सगळेजण एकसारख्या पैठण्या नेसून एखाद्या चौकाच्या कोपऱ्यावर 500-1000 बायका बसून जेव्हा कुंकुमार्चन करतात, श्रद्धेला विरोध नाहीये, कारण संविधानानं आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे, उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण ती कुठं? आपल्या घरात, आपली भक्ती घरात, रस्त्यावर, चव्हाट्यावर. इतर कोणी जर ते आपल्या भावनांचा उपयोग करून घेत असेल आपल्या स्वार्थासाठी, तर तो विचार आपण का नाही करायचा? तो विचार का नाही करत आपण? तुमची भक्ती तुम्ही देवाजवळ घरात करा, रस्त्यावर बसून करायला पाहिजे असं नाही, आणि त्यासाठी पैठणीच नेसली पाहिजे असं नाही. साधं उदाहरण सांगते, 7 साड्यांचं आपण सांगितलं. माझ्या घरात कामाला येणारी आमची बाई, ती एक छान साडी नेसून पहिल्या विषय आली. का म्हटलं आज हा रंग आहे म्हणाली, अरे छान आहे तुझी साडी म्हटलं. कालच घेऊन आले 4 साड्या गांधीनगरला जाऊन. विचार करा किती रुपयाच्या आणलीस? 5000 रुपयामध्ये 4 साड्या आणल्या. छान जरीची साडी बिडी देतो ना. त्यानंतर 3-4 दिवसांनी, परवा 5-6 दिवसापूर्वी खूप आजारी पडली. अगं म्हण तू इतकी खोकतीयस, इतका ताप आहे, कशाला आले? किती दिवस तुमचं काम चुकवायचं म्हणून आले?
मग औषध घेतलीस की नाही? घेतलं. कुठं आहे? शेजारी तिथे एक छोटा दवाखाना. तिथं अगं म्हणजे सारखं तू आजारी पडतीस, खोकतीस, चांगल्या दवाखान्यात जाऊन उपचार घेतलेस, दाखवून घे, एक्सरे काढून घे छातीचा. पैसे नको का? म्हटलं तुला 5,000 रुपये 4 साड्या घ्यायसाठी तुझ्याकडे आहे. स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पैसे नाहीत म्हणून सांगतेस तू. हा विचार बदलला पाहिजे. आपल्यासाठी काय महत्वाचं आहे आणि हे काय बिंबवलं जात आहे आपल्यावर, हा विचार आपण प्रत्येक घराघरातून प्रत्येक बाईला दुसऱ्या बाईलाही समजावून सांगण्याची गरज आहे तुम्हाला. कारण आपण शिकलेले आहोत, आपण विचार करू शकतो, आपण वाचन करू शकतो. आणि वाचनानं समृद्धी जेवढी येते. मी फक्त 11वी नापास होते. लग्न झालं 15व्या वर्षी, मुलं झाली 20व्या वर्ष, संसार केला 40 वर्ष. त्यानंतर अचानकपणे एक संधी अशी आली, सर्व सविस्तर सांगत नाही. 53व्या वर्षी मी BA ची पहिली परीक्षा दिली आणि BA केलं. त्यानंतर 2 वर्ष परत MBA केलं मराठी घेऊन. त्यावेळेला मला कळलं की मी काय चुकवलं होतं, काय मिस केलं होतं. ही पुस्तकं माझ्या हातात जेवढी आली त्यावेळी मला कळलं की किती महत्वाचं वाचन आहे, किती महत्वाचं शिक्षण आहे. आणि तेव्हापासून मी माझ्या सगळ्यांना सांगत असते, शिक्षण पहिल्यांदा पूर्ण करा. सुटलंय ना सुटू दे. आता तुम्हाला सांगते संधी दिलेली आहे, मुक्त विद्यापीठातून हे सगळं शिकले तर तुम्ही शिका. तुमची प्रगल्भता वाढेल, विचार करण्याची शक्ती, वेगळ्या दिशेने विचार करण्याची ताकद येईल तुम्हाला. हे तुम्ही करा आणि हे सगळ्यांनी करणं गरजेचं आहे असं मला वाटते. तेव्हा आपण स्त्रीवादी भूमिका म्हणजे काय हे जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. माझ्या घरात पण माझा मुलगा अल्पवयात गेलाय. माझी सून आहे माझ्याकडे, मी तर आत्ताच गेलेली आहे, तिचा तुम्हाला दाखला दिला असता. ती असते नेहमी माझ्या सुनेबरोबर. कोणी तिला ओळखत पण नाही त्यांच्या घरीचा नवरा नाही आहे काय म्हणून. अशा वातावरणात आम्ही ठेवलेलं आहे आणि तसंच ठेवलं पाहिजे. म्हणजे कुठल्याही सुधारणेची सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे. हे पहिल्यांदा सगळ्या महिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तारा आणि जन्माला यावी पण शेजारच्या घरात, असं होता कधी कामा नाही. तिला सगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आर्थिक स्वातंत्र्य, तिला काय कपडे घालायचे त्याचे स्वातंत्र्य, पण तिला मी नोकरीला लावली, प्रगल्भ केलं, विचाराची ताकद दिली आणि सक्षमपणे ती उभी आहे. म्हणजे ती एकटीच सुद्धा आता तिच्या मुलींच्या संसाराच्या नंतर ती एकटी जगू शकते. हे करणं गरजेचं आहे. देवाधर्माच्या नादी लागून म्हणते, देवधर्म चुकीचा म्हणत नाही. देव पाहिजे, देव आहे, कुठली तरी आज्ञा शक्ती आहे ती आपल्याला सगळे चालवते, बरोबर आहे. त्या शक्तीला फक्त नमन करा, अवडंबर करू नका, एवढं सांगायचं. आणि ते जर आपल्या डोक्यात बिंबायचं असेल तर साहित्य वाचा, मोठमोठ्या साहित्यिकांचं साहित्य वाचा. लहानपणापासून आपल्या मुलांना वाचनाची सवय लावा. त्यासाठी घरात समोर ठेवा पुस्तकं. आपोआप एखादं पान उलटलं जातं आणि वाचलं जातं. आपण जर आणलंच नाही घरी तर वाचलंच जाणार नाही. आणि या साहित्य परिषदेच्या निमित्तानं, संमेलनाच्या निमित्तानं मला हेच सांगायचं आहे की साहित्याला महत्व द्या, साहित्य वाढवा, साहित्य वाचा, साहित्य खरेदी करा. साड्या खरेदी करायच्या ऐवजी साहित्य खरेदी करा. घरात आपल्या वेगवेगळ्या विषयावरचं साहित्य येऊ दे, माहिती येऊ दे. आपोआप वाचन वाढलं जातं आणि आपल्या लहानपणापासून आपल्या मुलांना, नातवंडांना सर्वांना या सवयी लावाव्यात. आणि आता ताई आपणच ही जबाबदारी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे की साहित्य निर्माण करणं. माझी आई 3री शिकलेली होती, तिचे एक पुस्तक प्रकाशित मी स्वतः केलेलं, ओवी सरस्वतीची. तिची सरस्वती नाव होतं. त्यामध्ये ओव्या वाचल्या की पूर्वीचं जीवन कसं होतं, आपण आज ती स्वातंत्र्य म्हणतो, ती समानता म्हणतो. आज सुद्धा माझी शेती आहे त्या खेड्यात, आमच्या त्या रहिताला मी म्हटलं, अरे ते हे जायचं होतं ना, आम्हाला मालकीणला विचारतो. काय शब्द आहे? मालकीणीला विचारतो जरा. आणि कारभारी कुठं बाहेर गेले, बरोबर आहे. ही
समानता खेड्यात अजून आहे, मी अनुभवते आहे. एकमेकाला मदत करण्याची वृत्ती सुद्धा खेड्यातच आहे, अजूनही आहे. शेतात काम करताना एकमेकाला मदत करायची, नवरा बायकोनी, हे सगळं आहे तिथं. पण आपण शिकून कुठं भरकट आलोय. बेबी काय, बच्चू काय, लाडू काय, कुठं चाललोय आपण. आणि समानता, मग समानता कशी करायला पाहिजे, घरात अगोदर समानता आणली पाहिजे. आमच्या घरात आम्ही नातवंडांना सुद्धा त्यांच्या पद्धतीनं समजावून सांगितलं जाईल. कशी सांगितली, अरे तू आता इंजिनियर झालायस, तुझी बायको पण शिकलेली आहे ना, ती पण मिळेल ना, पण ती मिळवते तर तिनंच का सगळं काम करायचं, तुला करावं लागणार, हे शिक. म्हणून बेसिक स्वयंपाक आला पाहिजे, झाड लोटाचं काम आलं पाहिजे, भांडी घासणं. आता मी सांगितलं आमच्याकडे बाई आहे, त्यांची पुढची पिढी चांगली शिकलेली आहे, कोणी काम करायला येणार नाही, बरोबर आहे. ते म्हणतात आमच्या मुलांनी पण नोकऱ्या कराव्यात, मिळवाव्यात, तर त्यावेळी कामं कोण करायला पाहिजे, तुम्हीच करायला पाहिजे. हे सुद्धा आमच्या नातवंडांना आम्ही सांगितलं की हे सगळं आपण बदल घडवला पाहिजे. आणि ही समानतेची बीजे आपल्या घरात अगोदर रोवली पाहिजेत, तर मग ती समाजात आपोआप जातील. कुठल्याही पूर्वीपासून सांगितलं जाते की आपल्या घरापासून सुरुवात करायची. आणि हे करताना त्रास होतो, समाजातनं बोलून घ्यावं लागतं, नावं ठेवून घ्यावी लागतात, मला बोलतात. मी माझ्या मनाने स्वीकारलेलं आहे. मी असं कुठं अमुक वाडीच्या देवाला जावा तमुक वाडी करत नाही. कारण आमच्या गुरुंनी सांगितलेलं बसवलं, देव कुठं असतो, आपल्या हृदयात असतो. जसं तुकोबाने सांगितले 13 देवाचे मंदिर, तेच सांगितले. असं म्हणते की तिथं काही वाईट म्हणतंय, पण मुद्दाम मला सांगा, शुक्रवारीच आपण जातो महालक्ष्मीला, गुरुवारी कुठं जाते होती किंवा शनिवारी कुठं जाते, फिरायला जाते का, तिथंच असते ना. आणि तिची शक्ती पण तेवढीच असते, तुम्हाला आशीर्वाद देण्याची क्षमता पण तेवढीच असते ना. मग हे कुणी सगळं केलं, हे का केलं आणि कुणी केलं, तुम्हाला कुठल्या दिशेला ढकललं सगळं, तुम्ही ह्यातच गुंतून राहायचं. आज काय हे, उद्या काय ते, उद्या काय ते, तुम्ही पुस्तकं वाचायची नाही, तुम्ही शिकायचं नाही. हे एकच काम केलेलं सांगते की जे मला चांगलं वाटलं. माझी एनजीओ आहे, आम्ही आमच्या एनजीओला भारतीय विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कॉलेज मधल्या लॅबला घेऊन, त्यांना सोबत घेऊन 25 वर्षापासून 75 वर्षाच्या महिलेपर्यंत कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज आम्ही त्यांना देऊ. म्हणजे ज्या बायका म्हणायच्या की त्याला हात लावायला भीती वाटते, आमचा नातू परदेशात आहे, कोणाला तर सांगावं लागतं आम्हाला बाबा त्याच्याशी बोलायचं आहे, हे जे करावं लागायचं, त्यांना मेल करणे इतपत सक्षम आम्ही केलं. प्रत्येक शनिवारी रविवारी आम्ही तासावरती केलं. पहिले 50 महिन्यात आम्ही त्याप्रमाणे तयार केलं. ही कामं करा, असं काहीतरी करा. तुम्ही नवदुर्गा बघायला जाताय, त्यापेक्षा कुठल्या तरी इन्स्टिट्यूट बघायला जावा, काहीतरी नवीन शिकायला जावा. हे केलं तर जास्त चांगलं होईल असं मला वाटतं. आणि मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या साहित्यिक व्हाल, तुम्ही लिहू शकाल, आणि एक दिवस आम्ही इथं बसतोय तशा तुम्ही इथं बसून असं बोलू शकाल. एवढंच मला सांगायचं आहे.